अरे, गाठ सापडली आणि टेन्शन येत नाही. काळजी करू नका. फायब्रोएडिनोमा म्हणजे काय ते समजून घेऊया. ही एक कर्करोग नसलेली स्तनाची गाठ असते जी ग्रंथी आणि तंतुमय ऊतींपासून बनलेली असते. हे जास्त करून 30 वर्षाखालील महिलांमध्ये आढळते कारण ते अजूनही अज्ञात आहे. पण हार्मोनल बदल विशेषतः गर्भधारणेदरम्यान किंवा मासिक पारी दरम्यान भूमिका बजावतात. लक्षणे: तुमच्या स्तनात दुखत नसलेली घट्ट आणि हलणारी गाठ शोधा. या गाठी आकाराने वेगवेगळे असू शकतात आणि सहसा गोल किंवा अंडाकृती आणि स्पर्शाला गुरगुरीत असतात. 2 प्रकार आहेत: साधे फायब्रोएडिनोमा जे पूर्णपणे निरुपद्रवी आहेत आणि कॉम्प्लेक्स फायब्रोएडिनोमा ज्यांना कर्करोगाचा थोडा जास्त धोका असतो. धोक्याच्या घटकांमध्ये हार्मोनल असंतुलन, कौटुंबिक इतिहास आणि वाढते वय यांचा समावेश होतो. ही गाठ सापडल्यास तुम्ही काय करावे? गाठीमध्ये कोणतेही बदल आहेत का ते पहा आणि तुमच्या डॉक्टरकडे नियमित तपासणी करा. जागरूक रहा आणि निरोगी रहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.